MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मी शहर प्रतिनिधी संजीवनी आरबोळे। आज विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी केली जात आहे। आपल्यासोबत काही भीमसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। जय भीम। जय भीम। काय सांगाल, आज दिवसभरामध्ये काय काय कार्यक्रम आयोजित असणार आहेत? आज प्रथम विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी सर्व भारतीयांना याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज जर आपण पाहायला गेलं तर सालाबादप्रमाणे दरवर्षी बौद्ध प्रतिष्ठान असेल, भीमछावा मिस्त्री ग्रुप इंद्रानगर असेल, यांच्या माध्यमातून एक भीमवान बाबासाहेबांच्या विचारांना आणि कार्याला अभिप्रेत असणारे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। आज इंद्रानगर या ठिकाणी देखील बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करून त्या ठिकाणी एक स्तुत्य असा उपक्रम घेण्यात आला। तिथे सर्व आलेल्या प्रमुख पाहुण्यांना, उपस्थित असलेल्या लहान मुलांना व ग्रामस्थांना बाबासाहेबांनी लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि भारतीय संविधान अशा पुस्तकांच्या प्रती वाटण्यात आल्या व या ठिकाणी बौद्ध प्रतिष्ठानतर्फे बौद्ध प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन साळवे असतील, उपाध्यक्ष भीमराव साळवे असतील, खजिनदार सूरज शिंदे असतील, यांच्या माध्यमातून देखील इथे स्तुत्य असं पुस्तक वाटपाचा कार्यक्रम व अभिवादन आणि पूजा त्यांची वंदना घेण्यात आली। आणि या माध्यमातून आपण नेहमीच गावाला एक बाबासाहेबांना प्रेरित असलेल्या विचाराचा म्हणजे समता, बंधुता आणि न्याय, आणि त्यांनी जे आपल्या देशावर संविधान रूपी उपकार करून इथल्या समाज व्यवस्थेला जो आदर्श घालून दिला, इथल्या पिढींना आदर्श घालून दिला, शिक्षणाच्या माध्यमातून असेल, बुद्धीच्या माध्यमातून असेल, तेच ज्ञानाच्या रूपातून आम्ही इथले सर्वजण संघटित होऊन एक उपक्रम सादर करून गावापुढे आणि समाजापुढे आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना मूलमंत्र दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। मग कुठेतरी तरुण पिढी मागे पडते असं तुम्हाला वाटत नाहीये का? तरुण पिढी मागं पडण्यापेक्षा आपण हा विचार केला पाहिजे की इथली व्यवस्था कशा प्रकारे काम करते। इथं जी व्यवस्थेत बसलेले जी लोक आहेत, इथले प्रशासन असेल, इथले सरकार असेल, त्यांच्या माध्यमातून या गोष्टींची उकल होताना दिसत नाही। आज बाबासाहेबांनी जरी संविधानाच्या रूपातनं आपल्या प्रत्येकाला जे मूलमंत्र घालून दिलेले आहेत, एक आदर्श समाज, मानवतेचा समाज तयार करण्यासाठी जो मूलमंत्र घालून दिला, जो बाबासाहेबांच्या स्वप्नातला आधुनिक भारत होता, पण त्या पद्धतीने आजच्या परिस्थितीला तशा पद्धतीने कामं होताना दिसतात का? इथले लोकशाही चालवणारे इथले सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत ते त्या पद्धतीने वागताना दिसतात का? हा आपण विचार केला पाहिजे। आज महाराष्ट्रात जर बघितलं तर ज्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखला जात होता, तो आज जाती धर्माच्या नावाखाली एका अराजकतेकडे चाललेला आहे आणि त्या माध्यमातून इथल्या बहुजनांची कोंडी केली जात आहेत। हळूहळू बहुजनांचे स्वातंत्र्य हक्क संविधानाच्या माध्यमातून हिरावून घेतले जात आहेत, कमी केले जात आहेत। आता मागचाच आपण जर आता मुद्दा बघितला कालचा, तर जो आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा होता अबकड, तर त्याच्यामध्ये त्यांनी बदर समितीचा अहवाल सादर न करता बरोबर जयंतीच्या ह्या 14 तारखेला सगळे भीमसैनिक असतील, सर्व समाज बांधव असतील, हे जयंतीमध्ये मग्न असतात। अशा वेळी त्यांनी कमी 4-5 दिवसाचीच मुदत हरकतीसाठी देऊन 15 तारीख ही हरकतीसाठी शेवटची तारीख ठेवली होती। मग अशा प्रकारे इथल्या बहुजनांचं हनन केलं जातं। खाजगीकरण असेल, शिक्षणाचं बाजारीकरण असेल, या माध्यमातून हनन केल्यानंतर बहुजनांच्या जी लहान मुलं आहेत ती कशा पद्धतीने शिक्षण घेणार आणि त्यांनी कसं त्या आदर्शावर जाणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यामुळे इथल्या प्रशासनाने आणि इथल्या व्यवस्थेने यावर विचार केला पाहिजे, ना की समाजाने। समाज तर तो विचार घेऊन इथल्या मुलांना असेल तो प्रेरित करत आहे, आदर्श ठेवून त्यांना त्या पद्धतीने वाटचाल करण्यासाठी तो कार्यरत आहे, पण इथल्या व्यवस्थेने हे कार्य केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। सर, काय सांगाल नेमकं आज या जयंतीच्या उत्सवानिमित्त काय काय दिवसभर कार्यक्रमाचं किंवा आयोजन किंवा काय? जय भीम। मी बौद्ध प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचा सचिव। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। आणि रात्री 12 वाजल्यापासून या ठिकाणी आमचे जी काही युवा पिढी आहे, आमचे सामाजिक सगळे कार्यकर्ते आहेत, यांनी अतिशय चांगल्या प्रकारे रात्री 12 वाजता प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी पुस्तक वाटपाचा कार्यक्रम, जे भारतीय संविधान शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे जे आम्हाला बाबासाहेबांनी वचन दिलेलं आहे, त्या वचनावर जाण्यासाठी आम्ही पुस्तक वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी केला आणि विविध सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि अतिशय उत्साहात, आनंदात या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला।
ताई काय सांगाल तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या प्रती इतके कायदे अंमलात आणले, पण इथे महिलांची संख्या कुठेतरी कमी वाढते किंवा काय वाटतं तुम्हाला याबद्दल? या समाजात आजकाल महिलांना कशाची जाणीव नाही उरलेली आहे. महिलांना एकच आव्हान आहे की जे काही आपल्यासाठी बाबासाहेबांनी केलेलं आहे ते कुणीच नाही करू शकत. तर त्यांना एकच आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहावं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विविध ठिकाणी उत्साहात जयंती साजरी केली जात आहे. मी कॅमेरामॅन सह संजीवनी आरबोळे, MS मराठी, मराठी माणसाचा मराठी आवाज.